नमस्कार. मी डॉक्टर किरण बोदले स्वागत करतो आपणा सगळ्यांचं कथा आणि कारण बाय डॉक्टर किरण या युट्यूब चॅनलमध्ये. मी आज कथा घेऊन येतोय. जर आपल्या जीवनामध्ये चांगला मार्गदर्शक असेल तर आपण कोणत्याही संकटात कोणत्याही युद्धामध्ये विजय मिळवू शकतो. कथा अर्थातच महाभारतातली आहे. भगवान कृष्ण परमात्म्याची आहे. भगवान कृष्ण परमात्म्याकडे युद्धामध्ये सहाय्य मिळवण्यासाठी दुर्योधन भल्या पहाटे गेला. भगवान कृष्ण परमात्मा निद्रावस्थेत झोपलेले होते. तो असणाऱ्या भगवान कृष्ण परमात्म्याच्या डोक्याजवळ जाऊन बसला. काही वेळानंतर अर्जुन आला. तो पायाजवळ बसला. झोपेतून जेव्हा जागे झाले, अपसुक माणसाची उठल्या उठल्या दृष्टी पायाकडे जाते. भगवान कृष्ण परमात्म्याचं लक्ष अर्जुनाकडे गेलं आणि विचारलं, अर्जुना तू कधी आला? इतक्यामध्ये दुर्योधनाचा अहंकार जागृत झाला आणि तो म्हणू लागला, कृष्णा मी प्रथमतः आलोय. अरे वा, दोघही भाऊ एकाच ठिकाणी. काय हवंय आपणाला? आणि दुर्योधनाने सांगितलं, तुला तर माहिती आहे कृष्णा, आमच्या कौरव पांडवाचं युद्ध आहे, त्या युद्धामध्ये मदत मागायला मी आलोय. काय देशील? कृष्णाने सांगितलं, दुर्योधना तुला तर माहिती आहे माझी तर प्रतिज्ञा आहे, न धरी शस्त्र करी. मी हातामध्ये शस्त्र धरणार नाही. काय करू? एका बाजूला माझा 18 क्षणी सैन्य आहे. ते पाहिजे असेल तर तू घेऊ शकतोस, नसेल तर मी आहे जो हातामध्ये शस्त्रही घेणार नाही. दुर्योधनाने विचार केला, शस्त्र न घेणारा कृष्ण घेऊन तरी काय करायचं आहे? आणि क्षणामध्ये त्याने विचार केला की युद्ध हे संख्येच्या जोरावर केलं जातं आणि संख्यात्मक दृष्टिकोनातून याचं सैन्य पाहिजे. आणि सांगितलं, कृष्णा दे दे दे, तुझी सगळी यादव सेना मला दे. आणि ती सगळी यादव सेना दुर्योधनाला दिली. दुर्योधन आनंदाने उड्या मारत निघून गेला. भगवान कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला विचारलं, अर्जुना बघ तुझा काय विचार आहे? सैन्य तर सगळं दिलं, मला एकट्याला घेऊन काय करशील? अर्जुनानं गोड उत्तर दिलं, देवा कृष्णा, जरी तू मला सैन्य द्यायला तयार असता तरी मी घेतलं नसतं. मी फक्त तुला सोबत घेईन. अरे पण मी येऊन करणार काय? न धरी शस्त्र करी. मी हातामध्ये शस्त्र घेणार नाही. फार फार युक्तीच्या 4 गोष्टी सांगू शकेल. अर्जुनानं गोड उत्तर दिलं, देवा तू फक्त तेच कर, 4च गोष्टी महत्वाच्या सांग, पण तू माझा मार्गदर्शक म्हणून सोबत असला पाहिजे. आणि महाभारताच्या संपूर्ण युद्धामध्ये भगवान कृष्ण परमात्म्यांनी फक्त 4च गोष्टी सांगितल्या. 1 भीष्माचार्य मारावा कसा, 2 द्रोणाचार्य कसा मारायचा, 3 जयेंद्रथ कसा मारायचा आणि 4था कर्ण कसा मारायचा. या 4 गोष्टींवरती महाभारताचा विजय ठरतो. म्हणून मार्गदर्शक आपल्या जीवनामध्ये चांगला असला